जीनियस लोक थोडीशी वेडी असतात का? थोडीशी सायकॉटिक असतात का? क्रिएटिव्ह लोकांमध्ये सायकॉटिकपणा जास्त असतो का? थोडेसे वेडसर असतात का ते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे. आपल्याला हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आत्तापर्यंत जर का आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्कीच करा. आयझेंक हे जे सायकोलॉजिस्ट होते त्यांनी खूप संशोधन केलं की जीनियस लोकांमध्ये नेमके कोणते ट्रेट्स असतात, जे सायकॉटिक लोक आहेत त्यांच्यामध्ये नेमके कोणते ट्रेट्स असतात, आणि जे बऱ्याचदा म्हटलं जातं की जे जीनियस लोक असतात, खूप हुशार असणारे, क्रिएटिव्ह असणारे लोक हे थोडेसे वेडसर असतात की काय, असा प्रश्नार्थक चिन्ह असतं. तर ते नेमकं खरंच काय आहे त्याच्या मागे, याचा त्यांनी अभ्यास केला, त्याच्यावरती संशोधन केलं आणि काही फॅक्ट्स समोर आलेले आहेत त्या त्यांनी मांडलेल्या आहेत त्यांच्या थेअरीमध्ये. ते असं म्हणतात की जे जीनियस लोक आहेत आणि जे सायकॉटिक लोक आहेत त्यांच्यामध्ये काही साम्य आहे, पण काही फरक सुद्धा आहे आणि तो फरक हा साम्यांपेक्षा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आधी आपण साम्य काय ते समजून घेऊ आणि मग फरक काय आहे ते समजून घेऊया. आयझेंक असं म्हणतात की जे जीनियस लोक आहेत ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने एकाच गोष्टीबद्दल विचार करू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे एकाच घटनेविषयी अनेक आयडियाज असतात. आयडियाजचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त असतं. त्यांची कल्पनाशक्ती खूप उदंड असते असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. तेच आपल्याला सायकॉटिक लोकांमध्ये पण दिसून येतं. सायकॉटिक जी लोक असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप जास्त प्रमाणात कल्पनाशक्ती जी आहे, आयडियाज जनरेट करण्याचा जो भाग आहे, क्रिएटिव्हिटीचा जो भाग आहे तो दिसून येतो. दुसरं आपल्याला असं आयझेंक सांगतात की जे समस्या सोडवण्याचा जो भाग आहे, जीनियस लोक हे डायव्हर्जंट थिंकिंग करणारे असतात. म्हणजे एक समस्या वेगवेगळ्या पद्धतीने कशी सोडवता येऊ शकते, वेगवेगळे थॉट प्रोसेस काय असू शकतात, कोणते कोणते वेगवेगळे विचार असू शकतात, हे जीनियस लोकांकडे अधिक प्रमाणात असतं. म्हणजे बघा, एखादा नॉर्मल व्यक्ती असेल जो जीनियस नाहीये, तो एखाद्या समस्येचे 4 पर्याय सांगू शकतो सोल्युशन्स म्हणून, किंवा 5 सांगेल. पण जीनियस लोक त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट सांगतात. सेम आपल्याला दिसतं जे सायकॉटिक लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा. ठीक आहे, आता फरक काय आहे? दोघांमध्ये क्रिएटिव्हिटी आहे, दोघांमध्ये इमॅजिनेशन आहे, दोघंही डायव्हर्जंट थिंकिंग करणारे असतात. पण हे जे विचार आहेत, या ज्या कल्पना आहेत, जे जीनियस लोक आहेत त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हे युजफुल असतात, हे उपयोगी असतात आणि ते वास्तवाला धरून असतात. हे खूप महत्वाचं आहे. पण सायकॉटिक लोकांमध्ये आपल्याला दिसून येतं की ह्यांचे जे विचार आहेत, ह्यांचे जे ऑप्शन्स आहेत, ह्यांचे जे सोल्युशन्स आहेत ते रियालिटीला धरून नसतात आणि ते युजफुल पण नसतात, ते उपयोगी पण नसतात. हा सगळ्यात मोठा जो फरक आहे तो जीनियस आणि सायकॉटिक यांच्यामध्ये आहे असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतात, त्यांच्या थेअरीला बायोलॉजिकल थेअरी असंही म्हटलं जातं, कारण व्यक्तिमत्वाचा आपल्या बायोलॉजीशी, जैव किंवा शरीरयष्टीशी किंवा शारीरिक प्रक्रियांशी देखील संबंध आहे असं ते म्हणतात. ते म्हणतात की न्यूरोफिजिओलॉजिकल भाग आहे आपल्या पर्सनॅलिटीचा. ते सांगतात की जे इंट्रोवर्ट लोक आहेत त्या लोकांना स्टिम्युलस जो आहे, उद्दीपक जो आहे, तो थोडा जरी आला तरी समजत असतं. ते लोक खूप सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे कोणत्याही उद्दीपकाला फार पटकन त्यांना त्याची जाणीव होते. म्हणजे बघा की गरमी असेल, थंडी असेल, आवाज असेल, चव असेल, वास असेल, हे जे सगळे आपले 5 ज्ञानेंद्रियांमधनं जे आपल्याला मिळतं, माहिती मिळते, ती इंट्रोवर्ट लोकांना फार लवकर कळते. थोडा जरी बदल झाला तापमानात तर त्यांना खूप पटकन लक्षात येतं, किंवा चवीत थोडा बदल झाला तरी त्यांच्या खूप पटकन लक्षात येतं, किंवा एखाद्या दुधाला वास लागलेला आहे तो त्यांच्या चटकन लक्षात येतो, कारण की त्यांचं सेन्सिटिव्हिटी ही खूप जास्त आहे. ते इंट्रोवर्ट आहेत आणि सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे त्यांना ते पटकन समजतं असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. तर एक्स्ट्रोवर्ट वाले लोक जे आहेत त्यांना थोडासा स्टिम्युलस हे जास्त लागतं, उद्दीपक हे जास्त लागतं. म्हणजे बघा, एक्स्ट्रोवर्ट वाले लोक तुम्हाला लक्षात येईल की मोठा आवाज करून गाणी ऐकतात. इंट्रोवर्ट वाले जनरली कमी आवाजात गाणे ऐकतील, ते कम्फर्टेबल आहे, त्यांना ऐकू येत असतं. पण एक्स्ट्रोवर्ट वाल्यांना तसं नाही, किंवा खूप जास्त जोपर्यंत वास येते तोपर्यंत त्यांच्या लक्षातच येते की अरे असं काहीतरी झालेलं आहे. हा फरक जो आहे तो न्यूरोफिजिओलॉजिकल आहे असं आयझेंक यांचं म्हणणं आहे. यानुसारच भावनिक स्थिर आणि अस्थिर लोकांमध्ये सुद्धा आपल्याला काही न्यूरोफिजिओलॉजिकल गोष्टी दिसून येतात. यामध्ये जे भावनिक अस्थिर असणारी जी लोक आहेत त्यांना जो पेन आहे, जो त्रास आहे ना, तो फार पटकन लक्षात येतो.
त्याच्यानंतर जो काही बदल झाला, डिस्कम्फर्टचा जो भाग आहे तो देखील त्यांच्या खूप पटकन लक्षात येतो. आणि नुसतंच पटकन लक्षात येत नाही तर ही अस्थिर असणारी लोक हा डिस्कम्फर्ट ते स्टिम्युलस संपल्यानंतर सुद्धा कॅरी करतात. म्हणजे ती परिस्थिती बंद झाली, संपलेली, तुम्हाला अस्वस्थ करणारी, डिस्कम्फर्ट निर्माण करणारी परिस्थिती संपलेली आहे, ते उद्दीपक संपलेलं आहे, तरी पण किती काळपर्यंत त्या डिस्कम्फर्ट विषयी बोलतात आणि त्यांना ते डिस्कम्फर्ट वाटत असतं. म्हणजे उदाहरण बघा की एखाद्याला इंजेक्शन दिलेलं आहे, इंजेक्शन देताना दुखतं, सगळ्यांनाच दुखतं, पण जे इमोशनली लेस स्टेबल असतात त्यांना खूप जास्त दुखतं. पेनचं त्यांचं जे स्टिम्युलस आहे खूप जास्त आहे आणि इंजेक्शन देऊन झाल्यानंतर एका अर्धा तासानंतर सगळं नॉर्मल होतं. पण इमोशनली लेस स्टेबल लोकांचं ते जे दुखणं आहे ते महिनाभर पण चालतं. सो दुखणं लवकर समजतं आणि ते दुखणं दीर्घ काळापर्यंत चालतं, असं आयझेक यांचं म्हणणं आहे. या सगळ्यावरनं आपल्याला माणसं समजायला लागतील अशी मी आशा करते. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.